रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त आहे. म्हणजेच अर्णव आणि ईश्वरी कसे प्रेमात एकमेकांच्या अखंड बुडून गेलेले आहेत तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की नेमकं काय करायचे आणि मी तुला मदत करतो असं त्याने फुलफिलपणे सांगून टाकलेलं असतं. त्यावर ईश्वरी त्याला म्हणत असते की नाही हो सर, तुम्हाला नाही जमणार, राहू दे असंही आता ती त्याला सांगते. पण तेव्हासुद्धा ना तो काही केल्या ऐकायला तयार नसतो. तो सरळ तिला म्हणतो की मला माहिती आहे ना तुला जमणार नाही आहे, तुझ्या एका हाताने तू काम करणार आहेस का, आहे ना मी तुझ्या मदतीला, तर मग मी काम करतो ना तुझ्या, असंही आता तो बोलून तिला मदतीसाठी बरीच कामं करत असतो. आणि जेव्हा तो तिला कामं करून देत असतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती एकटक त्याच्याकडे बघत असते. आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्हाला काही झालं ना तरी नाही समजणार आहे, मला माहिती आहे. कारण आहे ना काही गोष्टी ज्या असतात ना त्या अगदीच ना वेगळ्या असतात, पण तुम्हाला काय कळणार असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हा तो म्हणत असतो की तुझ्या ह्या एका हाताने तू काम करणार आहेस का, थांब मी आहे ना, मी करून देतो तुला, असं बोलून आता पुढची कामंसुद्धा तो तिला करून द्यायला मदत करत असतो. आजीचा वाढदिवस आहे तर आजीच्या वाढदिवशी ईश्वरीला असं वाटत असतं की सगळं काही छान आणि मस्त व्हायला हवं आणि यासाठी तिची जोरदार अशी तयारी सुरू असते. ती जेव्हा तयारी करत असते ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की मला माहिती की तू हे सगळं आजीसाठी करतेस आणि आजीसाठी मी पण तर करूच शकतो ना, तुम्हाला नाही जमणार आहे, तू सांगितलंस तर का नाही जमणार आहे, सांग मला तू नेमकं कसं कसं करायचं आहे ते, मग मी करतो असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय, मग आता ती बडबड करत असते तर इकडे मात्र आता तो म्हणत असतो की बघ तू कितीही काही कर पण मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे आता इकडे किचनमध्ये कामं सुरू तर असतातच आणि किचनमध्ये सुरू असलेली कामं बघून ना वल्लरी मात्र लगेच कांगावं करू लागते आणि बोलत असते की बघितलं का आई, आज किचनमध्ये काहीतरी बनते, म्हणजे उद्या तुमचा वाढदिवस आहे ना म्हणून ईश्वरी करंज्या बनवते. त्यावर आजी म्हणत असते की मी सध्या गोड कमीच केलं आहे आणि मला काहीसुद्धा नको आहे असंही आता म्हटलं जातं. असं आता आपल्यावर वल्लरी त्यात चान्स मारत असते. वल्लरी म्हणत असते की बघितलं का, त्या ईश्वरीला नुसतं पुढे पुढे करायची सवयच असते, या ना त्या कारणावर ना. आता एवढ्या जोरात आजी बोलत असते की किचनमध्ये असणाऱ्या अर्णव आणि ईश्वरीला हे सगळं बोलणं ऐकायला जातं. मग आता अर्णव आणि ईश्वरी लगेचच किचनमधून बाहेर येतात आणि हॉलमध्ये येऊन आजीच्या समोर उभे राहतात. तर त्याच वेळेला आता आजी मात्र म्हणत असते की उद्या माझा वाढदिवस असला म्हणून काय झालं, मला काहीसुद्धा नको आहे, काही गरज नाही आहे मला काही द्यायची, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की काय झालं आहे आजी, तुझं सध्याचं वागणं बघता मामासुद्धा बोलत असतो की तुझं सध्याचं वागणं ना मला बिलकुलही आवडत नाही आहे, तू जे काही वागतेस ना ते एकदमच चुकीचं वागतेस, कारण जो काही विचार करायचा आहे ना तो नीट विचार करून घेत जा, उगाचच काही करायचं म्हणून करू नकोस. मग इकडे सांगून टाकलेलं असतं की मला नको आहे म्हटलं आहे ना मी, तर नको आहे, मी कोणाच्याही हातचं नाही खात, मला नको आहे असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता इकडे जी पातळी असते वल्लरीने ती गाठलेली असते. वल्लरी म्हणत असते की आई एवढं बोलतायत ना तर आईला उगाचच जबरदस्ती का करताय, कशाला, म्हणून नको आहे म्हटलं आहे ना तर नका हे करू ना, असंही आता म्हटलं जात असतं. आता मामा बोलत असतात की आई, मला तर असं वाटत नाही गं, त्यांचं कुठे काही चुकतं आहे, ते लोक आपल्या परीने प्रयत्न करतायत की काहीतरी वेगळं करायचा, पण इकडे आजीला भडकवलेलं असतं ना त्यामुळे आजीला आता कोणाचंही काही ऐकायचं नसतं. आजीने सरळ सांगून टाकलेलं असतं की मला काही नको आहे म्हणून म्हटलं आहे ना मी, माझा वाढदिवस ना कोणी साजरा करूही नका. आणि मला खरं तर ना जेव्हापासनं माझी मुलगी गेली आहे, माझे जावई बापू नाही आहेत ना या घरात, तेव्हापासनं ना मला काहीच गोष्टी करमत नाही. ऑलरेडी या घरात वाद कमी आहेत का, रोज वाद होत असतात आणि त्यामुळे घरात सुखशांती तर नाहीच आहे. आजी या सगळ्या काही गोष्टी बोलते. आजी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मनाला खूपच जास्त वाईट वाटत असतं ईश्वरीच्या. मग आता सगळीजणं एक एक करून तिकडनं निघून जातात. तर आता जेव्हा सगळीजणं एक एक करून तिकडनं निघून जातात ना तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी तिथेच उभे असतात. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर आता काय करायचं आहे. त्यावर अर्णव म्हणतो काय करायचं आहे म्हणजे
आपलं जे ठरलं आहे तेच करायचं आहे, त्यात काय नवीन. त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणत असते, म्हणजे अर्णव म्हणतो की आजी काय बोलली ऐकलंच नाही का, आपल्याला करायचं आहे, आपण आजीला उद्या सरप्राईज देणार आहोत, हे फिक्स आहे असंही आता म्हटलं जातं. म्हणजे खरंच आपण करंज्या करायच्या आहेत का, आणि मग आजी घेतील का. आजी घेणार, मला माहिती आहे ना, माझा विश्वास आहे आजीवर, बघ मी उद्या काय करतो ते. मग आता अर्णवने आजीची गोष्ट ओळखलेली असते. जर आजीने देवाकडे ठेवलेला प्रसाद जर आजी खाऊ शकते तर नक्कीच करंज्यासुद्धा आजी खाऊ शकते, हेच आता अर्णवने ठरवलेलं होतं. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी किचनमध्ये जातात. किचनमध्ये गेल्यानंतर इकडे मात्र आता ईश्वरीला खोबरं किसून द्यायला मदत करत असतो, कारण करंज्या करायच्या असतात आणि त्यासाठी खोबरं तर लागणारच असतं. आणि मग अर्णव कढई वगैरे घेतो. कढई ठेवून गॅसवर आता ते जे सारण आहे ते बनवायला घेतो. ईश्वरी त्याला एक एक गोष्टी सांगत असते की काय काय करायचं आहे. त्या पद्धतीने अर्णव एक एक गोष्टी करत असतो, कारण ईश्वरीचा एक हातच काम करत असतो. त्यामुळे आता ईश्वरीला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्याफार जमत नसतात. अर्णवला ईश्वरी एक एक करून मदत करत असते. इकडे मात्र आता ईश्वरी जेव्हा आता पीठ मळत असते ना, तेव्हा अर्णव तिला मदत करत असतो. आता अर्णवला माहिती असतं की ईश्वरीला एका हाताने काही केल्या कामं जमणार नाही आहेत, आणि म्हणूनच मग अर्णव एक ना एक करून सगळ्या काही गोष्टींमध्ये तिला मदत करत असतो. आणि जेव्हा एवढी मदत करतो ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त भरून आलेलं असतं. तिचा जो पदर असा खाली लोंबकळत असतो ना, तोच अर्णवने आता ईश्वरीला डोक्यावर सुद्धा घेऊन दिलेला असतो. म्हणजे तो पदर मध्ये अडथळा आणत असतो ना, म्हणून अर्णवचं हे सगळं सुरू असतं. दोघंही जण मिळून कणिकसुद्धा पूर्णपणे मळून घेतात आणि त्यानंतर आता त्याचे छोटे छोटे गोळे करतात. ईश्वरी अर्णवला गोळे करायला सुद्धा शिकवते, कशा पद्धतीने सगळं काही करायचं आहे. अगदी तसंच ते गोळेसुद्धा केले जात असतात. आणि ते गोळे पूर्ण झाल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघत असते. आता येते बारी लाटायची. लाटायचं आहे म्हटल्यावर आता दोघंही जण एकत्रच लाटायला सुरुवात करतात. वेळेला ईश्वरी उभी असताना ईश्वरीच्या मागेच आता तो येऊन थांबलेला असतो. आणि ईश्वरीच्या मागे येऊन जेव्हा तो थांबतो ना, तेव्हा तो तिला लाटायला मदत करत असतो. आणि तेव्हा त्याच्याकडे बघतच राहते. ती त्याच्याकडे एकटक बघत असते. तिला आता काही सुधरत नसतं. ती आता कंटिन्यू त्याच्याकडे एकटक बघत राहते. मग दुसरीकडे ईश्वरीने करंजी कशी भरायची, त्यात सारण भरल्यानंतर त्याला डिझाईन कशी करायची हे एका हाताने का होईना दाखवून दिलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी दाखवलेल्या असतात ना, अगदी तसंच ना इकडे अर्णवसुद्धा करून दाखवतो. त्यामुळे ईश्वरी खूपच जास्त खुश होते, कारण अर्णवला आता या गोष्टी जमायला लागल्यात असंही तिला वाटत असतं. त्यामुळे आता दोघंही जण मिळून करंजीचा हा बेत एकदम फत्ते करतात. म्हणजेच ना दोघांनाही आता आजीला खुश करायचं असतं आणि यासाठी बरेचसे प्रयत्न चालू असतात. अर्णवलासुद्धा आता आजीचा वाढदिवस छान व्हायला हवा आणि ईश्वरीची इच्छा आहे तर ईश्वरीला मदत करतो असंही आता त्याचं असतं. त्यानिमित्ताने का होईना दोघांमध्ये छान असे संबंधसुद्धा जुळत आलेले असतात. आता दोघंही जण छान अशी करंजी फ्राय करून घेतात. करंजी फ्राय करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने अर्णव आणि ईश्वरी या दोघांचेही अशा पद्धतीने एकमेकांसोबत सूर जुळलेले असतात. आणि त्यामुळेच ना आता दोघंही जण जे आहेत ते छान अशा करंज्या बनवून तयार करतात. आता करंज्या तर रेडी झालेल्या असतात, पण आता दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, आपण हे तयार तर केले, पण उद्या आजी ऐकतील ना. अर्णव म्हणतो की हे सगळं काही तू माझ्यावर सोड, बघ उद्या कसं सगळं काही एकदम परफेक्ट जुळून येतं ते, असंही म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता सुप्रिया जी आहे ती म्हणत असते नमूला की चल तुला ह्या सगळ्या कामामध्ये मी मदत करून देते, तू थांब. आणि असं बोलून ती आता तिला त्या सगळ्या कामांमध्ये मदत करून देत असते. आणि जेव्हा ती सगळ्या कामामध्ये मदत करते ना, तेव्हा एक पार्सल भरायचं असतं. तेच पार्सल भरण्यासाठी म्हणून ती आता जाते आतमध्ये. आणि तेवढ्यातच ना दारावर अर्णवचे बाबा हे आलेले असतात. मग त्या साधूबाबांना बघून नम्रता लगेच उठून जाते आणि नम्रता म्हणत असते की बाबा सॉरी, पण मला ना तुमच्यासाठी द्यायला ना काहीच नाही आहे, म्हणजे नाही तर मी तुम्हाला दिलं असतं खरंच, पण माझ्याकडे आता जेवणही संपलेलं आहे, त्यावर ते जेवण मागायला मी आलो नाही आहे.
खरं तर ना आम्ही एका मंदिराचं काम करतोय आणि त्यासाठी काही भिक्षा हवी होती आणि त्याचसाठी मी आलो होतो. माझ्यासारखे इतरही काही लोक असेच भिक्षा घेण्यासाठी दारोदार फिरतायत आणि म्हणूनच मी सुद्धा इथपर्यंत आलो आहे. मग तुम्हाला जे जमलं तर देऊ शकता. मग नम्रता म्हणते हो का नाही, देते ना. मग असं बोलून नम्रताने आता त्यांना पैसे दिलेले असतात. नम्रता त्यांना पैसे देते तेव्हा ते पावती फाडतात आणि ती पावती जी आहे काढून तिच्या हातात देतात आणि ती पावती बघितल्यानंतर ना इथे मात्र आता ती म्हणत असते की तुमचं अक्षर किती सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला खूप सुंदरही लिहिता येते, म्हणजे मला कळलं नाही. मग तुम्ही शिकलेले दिसताय असंही आता नम्रता बोलत असते. त्यावर नम्रताला ते आता म्हणत असतात की काय ना मुली, की काही गोष्टी ज्या असतात ना त्या न सांगितलेल्याच बऱ्या, म्हणजे काही पास्ट असतात, काही आर्ग्युमेंट्स असतात, भूतकाळातील गोष्टी, या सगळ्यांमुळेच माणसांमध्ये बरेच बदल झालेले असतात आणि त्यामुळे माणसाने माणसावर विश्वास ठेवायचा बंद केलेला असतो आणि आता देवावर विश्वास ठेवायला सुरुवात केलेली असते. तसंच माझ्याही बाबतीत झालेलं आहे आणि म्हणूनच सगळ्या काही गोष्टी मागे सारून मी आता पुढे जायला निघालोय, असंही आता ते बाबा जे आहेत ते बोलत असतात आणि नम्रताला त्यांचे विचार खूप जास्त आवडतात. नम्रता तर आता त्यांच्याकडे पाहतच राहते. मग आता त्याच वेळेला नम्रताला ते आशीर्वादसुद्धा देतात. नम्रता ही आता त्यांच्या ह्या बोलण्याने खूपच जास्त खुश असते आणि ती म्हणत असते की मला खरंच तुम्ही जे काही बोलताय ना ते आवडलेलं आहे. आता ते नम्रताला आशीर्वाद वगैरे देतात, कारण त्यांना आता ना पुढे तशाच कामाला बरंचसं जायचं असतं आणि त्यामुळेच ना ते आता नम्रताला आशीर्वाद देतात आणि नम्रताला म्हणतात की चल मुली, आता मला निघायला हवं, कारण बरीच कामं बाकी आहेत, पुढेही मला या सगळ्या कामांसाठी जायचं आहे. आणि असं बोलून ते आता तिकडनं निघून जातात आणि जेव्हा ते तिकडनं निघून जातात ना तेव्हा मात्र तेवढ्यातच सुप्रिया बाहेर आलेली असते आणि सुप्रिया आता नम्रताला सांगत असते की मी पार्सल पॅक करून ठेवलं आहे. कंटेनर पॅक करायला खरं तर ती गेलेली असते आणि पॅकिंग वगैरे झालेलं आहे असं ती सांगते. आणि जेव्हा नम्रता एकदमच दारात उभी असते तेव्हा तिला विचारलं जातं की काय गं, कोण आलं होतं, काय झालं? त्यावर नम्रता काहीच नाही असं सांगते. नम्रताने आता जे बाबा आले होते त्याबद्दल सुप्रियाला काहीच सांगितलेलं नव्हतं. त्यावर सुप्रियासुद्धा विचार करू लागते की काय नेमकं घडलं मी इथे नसताना, असाही विचार ना आता तिच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र नम्रता त्या बाबांना भेटून खूप जास्त खुश असते, कारण तिला आता कळलेलं असतं की कुणीतरी आलं होतं, पण या सगळ्या काही गोष्टी ती सांगत का नाही आहे हाही विचार ना आता मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की नजर बरोबर ना सुप्रियाची दारावर असते. इकडे आता अर्णवच्या हातामध्ये एक असते आणि ती फ्रेम दुसरी तिसरी कोणती नाही तर ईश्वरीने त्याला किस दिली होती ना त्याच गोष्टीची त्याने फ्रेम बनवून ठेवलेली होती आणि ती फ्रेम त्यांच्या हातात घेऊन तो आता म्हणत होता की तुझ्या बाजूने मला तर सगळं काही सकारात्मक दिसतंय आणि म्हणूनच मग मलाही असाच विचार पडला आहे की खरंच या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खरंच एवढ्या छान असतील ना असं वाटलंही नव्हतं. आणि म्हणूनच तो म्हणत असतो की मलाही माझ्या मनातलं सांगायचं आहे, पण कसं सांगू ना मला खरंच कळत नाही आहे. असंही आता तो एकटाच हसत बोलत असतो, कारण तो आता प्रेमात असतो, पण ते प्रेम कसं व्यक्त करायचं, काय करायचं हे बिलकुलही त्याला जराही समजत नसतं आणि त्यामुळेच ना थोडा विचार तो करत असतो. मग त्याच वेळेला ईश्वरीसोबत घालवलेले सगळेच प्रसंग त्याला आठवू लागतात आणि त्यामुळेच ना तो एका वेगळ्याच दुनियेमध्ये हरवून जातो आणि तेव्हा त्याला लक्षात येतं की खरंच ना ईश्वरीसोबत घालवलेल्या प्रसंगामध्ये किती हॅप्पी आणि किती भारी वाटत असतं ना. त्याच वेळेला ईश्वरीने अर्णवला किस केला होता तो सीनसुद्धा त्याला आठवतो आणि त्यामुळेच जेव्हा ती त्याने फ्रेम बनवलेली असते ना ती फ्रेम तो आता अगदीच त्याच्या जवळ घेतो आणि जवळ अगदीच कुशीजवळ लावून त्या फ्रेमकडे पाहत असतो आणि तेव्हाच त्याला एकदम भारी वाटत असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे जो शुभंकर आहे ना त्याला तो प्रसंग आठवतो, ज्या प्रसंगामध्ये नम्रता आणि आकाश हे दोघंही जण एकदमच जवळ आलेले होते आणि हे सगळं बघून ना त्याला आता एकदमच राग येत असतो. तो म्हणत असतो की हे सगळं होऊ शकत नाही आणि त्यानंतर ना त्याने आता स्वतःचं डोकं वगैरे आपटायला सुरुवात केलेली असते तिथे असणाऱ्या भिंतीला आणि जेव्हा ते डोकं वगैरे आपटतो ना तो तेव्हा मात्र आता त्याला कळत नसतं की तो नेमकं काय करतोय ते. त्याला ना आता डोक्याला लागलेलं सुद्धा असतं, पण तो म्हणत असतो की मी हे सगळं करणारच,
मला माझ्या नम्रताने ह्या सगळ्या गोष्टी का समजत नाही आहेत, का माझं प्रेम नम्रता तू समजून घेत नाही आहे. आणि असं बोलून तो भिंतीवर डोकं आपटतच असतो. तेवढ्यातच ना तिकडे आता सुप्रिया आलेली असते आणि सुप्रियाने हे सगळं काही पाहिलेलं असतं. सुप्रिया आता त्याला येऊन विचारते की अरे शुभंकर, तुझं काय चाललेलं आहे. त्यावर शुभंकर म्हणतो की काही नाही, कामाचं थोडं प्रेशर होतं ना, मग तेच काम मला जमत नाही आहे ना, त्यासाठी थोडं टेन्शन आलं होतं, म्हणूनच मी हे सगळं करत होतो, असं खोटं कारण तो देऊ लागतो. त्यावर काय आताची मुलं यार, तुम्ही खरंच ना, काय गरज आहे ह्या सगळ्या काही गोष्टी करायची. नको हा, या सगळ्या काही गोष्टी करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असंही आता बोललं जात असतं. आणि मग काय, तो स्वतःला जेव्हा एवढा त्रास करून घेत असतो ना, तेव्हा मात्र आता सुप्रिया त्याला म्हणते की चल आधी आतमध्ये चल, म्हणजेच आता तुला बरं वाटेल. आणि असं बोलून त्याला आता आतमध्ये घेऊन गेलं जातं. जेव्हा त्याला आतमध्ये नेलं जातं ना, तेव्हा तो म्हणत असतो की एवढा काही मला त्रास होत नाही आहे, पण तरीसुद्धा ना त्याचं आता काही ऐकत नसते. इकडे असणारी सुप्रिया म्हणत असते की चल, मी म्हटलं आहे ना तुला. आणि असं बोलूनच ना आता त्याला आतमध्ये नेलं जातं. तर दुसरीकडे मात्र आजीचा वाढदिवस असतो दुसऱ्या दिवशी आजीचा वाढदिवस असतो. अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण लांबून हे सगळं काही पाहत असतात. आणि तेव्हाच ना आता आजी जी आहे च्या समोर उभी असते आणि पाया वगैरे पडत असते. तिच्या भोवती सगळेजण आजीला गिफ्ट देण्यासाठी उभे असतात. आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच तिकडे सगळेजण आजीजवळ उभे असतात. आजीसाठी गिफ्ट्सही आणलेले असतात. प्रत्येकजण एक एक करून पुढे येऊन आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गिफ्टही देत असतं. म्हणजेच पहिल्यांदा मामा समोर येतात आणि मामा आजीच्या हातामध्ये गिफ्ट देतात आणि आजीला म्हणत असतात की तुझ्यासाठी माझ्याकडून हे गिफ्ट आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशीच खूप खूप मोठी हो, असंही आता मामा मस्करीमध्येच बोलत असतो. अर्णव आणि ईश्वरी हे सगळं काही लांबून पाहत असतात. तर त्यांनासुद्धा हे सगळं बघून ना खूपच जास्त भारी वाटत असतं. आता वल्लरीसुद्धा गिफ्ट द्यायला गेलेली असते. वल्लरीने सुद्धा आजींसाठी गिफ्ट छान तयार केलेलं असतं आणि ते जेव्हा गिफ्ट ती देते ना, तेव्हा आजीही खूप जास्त खुश होतात आणि आजी ते गिफ्ट घेतात. तर इकडे आता आकाशही आजीला गिफ्ट देतो आणि आजीला म्हणतो की बघ, तुला मी दिलेलं गिफ्ट आवडतंय का. त्यानंतर बुके वगैरे सगळं काही दिलं जातं. तर अंजलीने खास आजींसाठी ना पूर्ण 2 आंब्यांचे आणलेले असतात. आणि तुला तर माहिती आहे की तुझा वाढदिवस असा हा गरमीमध्ये येतो, उष्णतेत येतो आणि त्यामुळेच ना मला आवडतो तुझा हा वाढदिवस असा आलेला. आणि तुझ्यासाठी खास मी आंब्यांच्या पेठ्या आणलेल्या आहेत. आणि मग आपण आहे ना मस्तपैकी या आंब्यांचे आमरस, आंबा सगळं काही खाऊया. तुला तर माहिती आहे आपण किती मजा करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी होत असतातच. तर आता आजीने अर्णव आणि ईश्वरीबद्दल विचारल्यावर दोघंही जण आता आजीच्या समोर जाऊन उभे राहतात आणि आजीला पहिल्यांदा अर्णव वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मग आजीही खुश असते. तर त्यानंतर ईश्वरी आजीला आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागते. आजीचा मूड थोडा ऑफ असतो. आजी काहीच बोलू शकत नसते. आजी जी आहे ती आता शांत राहते. आजीला अर्णव जो आहे ना, तो देवाकडे ठेवलेल्या करंज्या पुढे करतो आणि मग आता तो देऊ लागतो. त्यावर वल्लरी लगेच सुरू होते आणि म्हणत असते की हे तर ईश्वरीने केलेल्याच करंज्या आहे. कालच आईने स्पष्ट सांगितलं होतं की त्या ईश्वरीच्या हातचं काहीच खाणार नाही आहेत. मग आता अर्णव, ही आयडिया तर तुझी चांगलीच आहे, असं बोलून वल्लरी मुद्दामून मध्ये पडत असते. मग त्यावर अर्णव हा आजीकडे बघतच बोलत असतो की आजी, तुला तर चांगलंच माहिती आहे की हे सगळं काही प्रसादाप्रमाणे आहे. म्हणजे बघ, देवाकडे ठेवलेली गोष्ट जी आहे ना ती खरंच किती चांगली असते आणि देवाकडे दिलेला कोणताही प्रसाद त्याला नाही म्हणायचं नसतं. हा देवाकडे ठेवलेला प्रसाद आहे, त्यामुळे तुला खावाच लागेल. मग इकडे अंजलीसुद्धा मध्ये पडतच म्हणत असते की अर्णव, तो तुझ्या बायकोच्या नादाला लागून इतका कसा काय बिघडलाय. अर्णव म्हणतो की मी चुकीचं वागतोय असं वाटत नाहीये, कारण ईश्वरीने खास आजीसाठी ह्या करंज्या केलेल्या आहेत आणि देवापुढे ठेवल्यात म्हटल्यावर तो प्रसाद झाला आणि प्रसादाला कधीच नाही म्हणायचं नसतं. हीच आजीची शिकवण आहे आणि तीच मी सांगत आहे, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती सुद्धा आजीला सांगत असते की प्लीज आजी, ऐकून घ्या ना, समजून घ्या, मला काय म्हणायचं आहे ते. मला माहिती आहे की तुम्हाला माझा राग येतो, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असतं.
तुम्ही काळजी करू नका. मला माहिती आहे तुमचा राग माझ्यावर आहे, पण तुमचा राग जो आहे ना, तो नक्कीच लांब होईल. कारण तुम्हाला असं वाटतंय, की तुमच्या मुलीच्या बाबतीत जे काही झालेलं आहे, त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. या सगळ्या गोष्टी मी समजते आणि म्हणूनच तर मी तुमच्याबरोबर नेहमीच कायम आहे. तुम्ही असं चुकीचं समजू नका. मी असताना तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला शब्द देते, आज तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी काही झालं ना, तरीसुद्धा तुमच्या मुलीच्या मेन गुन्हेगाराला मी शोधून काढेनच आणि सोबत माझ्या आईला आणि मलासुद्धा निर्दोष सिद्ध करून दाखवेन, असंही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतरच ना, आता मात्र इकडे असणारी जी ईश्वरी आहे, तिने आजीला मस्त असा शब्द दिलेला असतो आणि आजीला शब्द दिल्यानंतर आजी देखील ईश्वरीच्या हातातून करंजी खाते आणि ईश्वरीने जे काही ठरवलेलं असतं ते तर ईश्वरी करून दाखवणारच असते, त्यात काही वादच नाही. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की हे घ्या, तुमच्यासाठी खास केले आहेत. मला माहिती आहे की तुम्हाला आवडणार नाही, पण तुम्ही थोडंसं तरी घ्या, म्हणजे मला बरं वाटेल. आणि असं करून ईश्वरीने करंजी तर भरवलेली असते आणि आता आजीला ईश्वरीवर पूर्णपणे भरोसा असतो की काही झालं तरी ही मुलगी ना माझ्यासाठी काहीतरी करू शकते, यावर आजीचा पूर्णपणे कॉन्फिडन्स असतो. पण त्या सगळ्यामुळे ना राग मात्र खूप जास्त अंजलीला येत असतो. अंजली रागातच बघत असते, कारण आजी आणि ईश्वरी एकत्र आलेल्या तिला काही बघवत नसतात आणि त्यामुळेच ना तिची खूप जास्त चिडचिड होत असते. दुसरीकडे आजीचा आशीर्वाद वगैरे सुद्धा आता ईश्वरी घेते आणि आजीसुद्धा आशीर्वाद देतात आणि हे सगळं बघूनच ना आता मामा हे खूप जास्त खुश असतात. तर वल्लरीला मात्र राग आलेला असतो. वल्लरीला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या नको नकोशा झालेल्या असतात. म्हणूनच आता वल्लरी रागातच बघत असते. पण त्याच वेळेला ना इकडे ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण आजीने आता तिला आशीर्वाद वगैरे दिलेला असतो आणि त्यामुळेच ना तिला बरं वाटत असतं. तर इकडे वल्लरीला राग येत असतो. दुसरीकडे अर्णव फोनवर बोलत असतो, त्याचं काम सुरू असतं आणि तेवढ्यातच ना आता मामा तिथे गेलेले असतात आणि मामा म्हणत असतात की मला ना ह्या एका फाईलवर तुझी सही हवी होती. आणि मग समोर जेव्हा दाखवतात ना, तेव्हा ती फाईल वगैरे काही नसते. त्या हातामध्ये त्यांच्या फोटो फ्रेम असते, जी की अर्णवने बनवून घेतलेली आहे. आणि अर्णव जेव्हा ती फ्रेम बघतो ना, तेव्हा मात्र तो चकित होतो की मामाला ही फ्रेम भेटली तरी कशी. आणि मग जेव्हा मामाकडे ती फ्रेम बघतो ना, तेव्हा तो मामाला म्हणत असतो की मामा देहा पहिल्यांदा पटकन दे, असंही आता म्हटलं जातं. पण तरीसुद्धा ना आता काही केल्या ऐकायला मामा तयार नसतो. मामा सरळ म्हणतो की मी देणार नाही आहे, म्हटलंय ना तर नाही देणार. आणि असं बोलून तो आता ते खेचून घेतो. मग आता मामा त्याला म्हणत असतो की तुमची प्रगती बघून ना मला खूप जास्त बरं वाटतंय. असं वाटतंय ना की अशीच पुढे पुढे तुमची प्रगती होत राहावी आणि हे असंच पुढे तर चालत राहावं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, किती दिवस अजून सगळ्या काही गोष्टी मनामध्येच ठेवणार आहे, मनामध्ये नको ठेवूस, असंही आता म्हटलं जातं. मग आता मनामध्ये ठेवायचं नाही आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. मग त्याच वेळेला मामा त्याला सांगत असतो की बघ, जे काही आहे ना ते बोलून टाक. म्हणजे ईश्वरी बघ ना, घरातल्यांसाठी तुझ्यासाठी किती काही करत असते. तिचा हात बरा नसताना सुद्धा तिने एवढा मोठा घाट घातला, म्हणजे तुझ्याकडनं सुद्धा काही अपेक्षा असतीलच ना. आणि मग तिच्या त्या अपेक्षा तू कशा काय मोडू शकतो, असं देखील आता मामा जो आहे तो अर्णवला बोलत असतो. मामा जेव्हा अर्णवला या सगळ्या काही गोष्टी समजावून सांगत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा अर्णव विचार करतो आणि अर्णव मामाला बोलत असतो की तुझ्या सगळ्या काही गोष्टी बोलतोयस त्या सगळ्या बरोबर आहे, पण मला असं वाटतं ना की ही ती वेळ नाही आहे की सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने समोर आणाव्या. म्हणूनच मी जरा शांत बसलो आहे, असंही आता बोललं जात असतं. मामा त्याला म्हणत असतो की काय तुझं पण काय चाललंय, मला खरंच कळत नाही. मला एक गोष्ट सांग, अरे या सगळ्यासाठी काय गरज आहे रे? म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी मुहूर्त बघणार आहेस का? अरे माणसाने ना जे मनात आलंय ना ते बोलून टाकावं. अरे तुझं प्रेम आहे ना तर तू सरळ बोलून टाक की आहे माझं प्रेम, कशाला मागे हटतोयस, असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की मी तू बोललेल्या गोष्टींचा विचार करेन, पण आता तरी सध्या शांतच राहीन मी, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना,
अर्णव थोडा विचार करतो आणि त्याच्या लक्षात येतं की खरंच ना, जे काही मामा बोलत आहे ते अगदीच बरोबर आहे. आपण असा काही वेळ जास्त घालवायला नको. आपण काही झालं तरीसुद्धा ना, आपण लवकरात लवकर आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगून टाकायला हव्यात, असंही आता वाटू लागलेलं असतं. आणि त्यामुळेच ना, आता तो थोडा विचार करू लागतो आणि तो एकटक आता मामाकडे बघत असतो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की ईश्वरी आता अर्णवच्या बाबांच्या शोधात गेलेली असते आणि तिथे जाऊन एका माणसाला विचारत असते की तुम्ही ह्यांना पाहिलं आहे का? तर त्यावर ना, तुला जर कोणाची माहिती हवी असेल ना, तर तू ह्या नंबरला बघ, सगळीकडे प्रयत्न कर, सगळीकडे फिरलीस ना तेव्हा तुला हे बाबा भेटतील असंही सांगितलेलं असतं. आणि मग तिला काही यादी वगैरे दिलेली असते. मग ती आता त्या सगळ्या गोष्टींचा शोध घेत बाहेर फिरणार असते, कारण तिला काही झालं तरीसुद्धा अर्णवच्या बाबांना शोधायचं असतं. दुसरीकडे आता ईश्वरी हे काम करत असते. ईश्वरी बाहेर एकटीच पडलेली असते. तेच मामाने अर्णवच्या मनामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे आता अर्णव जो आहे तो थोडा विचार करत असतो. त्यानंतर ईश्वरीला त्यांनी फोन केलेला असतो. ईश्वरीला फोन करून तो आता बोलत असतो की माझं जरा तुझ्याकडे काम होतं, मला सांग की तुला प्रपोज कसं केलेलं आवडेल. असं म्हटल्यानंतर ईश्वरी खूप जास्त खुश होते. ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव आपल्याच प्रपोजबद्दल बोलत आहे. त्यामुळे ईश्वरी एकदमच खुश होऊन अर्णवकडे बघत असते आणि अर्णवला म्हणते की खरंच का? त्यावर अर्णव तिला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचारत असतो. त्यानंतर ईश्वरी फोन ठेवते. ईश्वरी फोन ठेवल्यानंतर पुढे जाते. जेव्हा ईश्वरी पुढे जाते ना, तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येत असतं की आपण ज्या बाबांच्या शोधात आहोत ते हेच बाबा आहेत का? आणि असा विचार करून ती पुढे जात असते. तर दुसरीकडे मात्र आता अंजलीला मुद्दामून भडकवायचं काम वल्लरी करत असते. वल्लरी म्हणत असते की बघितलंस का आजीचं वागणं, आणि त्याचसोबत अर्णव पण कसा त्या ईश्वरीच्या सगळ्या बोलण्यामध्ये येत आहे. त्याला तर काहीच फरक पडत नाही. बघितलंच ना, आपणच काहीतरी करायला हवं असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, आता अंजली एकटक ऐकत राहते. अंजली म्हणत असते की त्या ईश्वरीचा काहीतरी बंदोबस्त तर करायलाच हवा. मी असं तसं आता शांत राहणार नाही आहे. मग अंजलीला वल्लरीसुद्धा प्रोत्साहन देत बोलत असते की हो, काहीतरी बंदोबस्त तर नक्कीच कर तिचा, असंही आता सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी शोधात असते. तर ईश्वरीला समोरूनच आता तो माणूस दिसतो. मग तिला असं वाटतं की ते अर्णवचे बाबाच आहेत आणि म्हणूनच ती एकटक तशीच चालत पुढे जाते. आणि जेव्हा ती बघते ना, तेव्हा ती बाबा तिथे नसतात. ती अशीच सरळ चालत राहते आणि तेव्हा ती बघते तर काय, मग आता तिच्या लक्षात येतं की हे तर दुसरेच आहे. बट ईश्वरी हार मानत नाही. ईश्वरीला काही झालं तरीसुद्धा आता ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या फुलफिल करायच्याच असतात, कारण त्या बाबांना शोधायचं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.